पडला जाणारा प्रश्न म्हणजे आज भाजीला काय करायचं, तर त्यामधलाच एक रेसिपी म्हणजे गावरान पद्धतीने अगदी झणझणीत अशी आणि सोप्या पद्धतीने झटपट होणारी हिरव्या मुगाची भाजी बघणार आहोत. कांदा वगैरे घालून अगदी साधी सोपी रेसिपी आहे. ही रेसिपी कशी करायची, चला तर मग बघूया. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कुकर ठेवलाय, त्याच्यामध्ये 3 ग्लास मी इथं पाणी टाकते. पाण्याला उकळी येते तोपर्यंत 1 वाटी हिरवं मूग घेतलंय. हिरवं मूग 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि धुतल्यानंतर ना जे कुकरमध्ये पाणी टाकलंय त्याच्यामध्ये हे मूग ॲड करूया. कुकरचं टोपण लावायचं आहे आणि गॅस मिडियमवरती करून फक्त 2 शिट्ट्या करायच्या, 2 पेक्षा जास्त करायची नाही. तर या ठिकाणी आपण 2 शिट्ट्या करून कुकर थंड करून घेऊया. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर थंड झालेला आहे. तर चेक करूया आपलं मूग शिजले का नाही ते. तर व्यवस्थित असं आपलं जे मूग आहे ते शिजलेलं आहे. साईडला ठेवूया. मिक्सरचं जार घेतलंय, त्याच्यामध्ये एक 7 ते 8 हिरवी मिरची आणि 9 ते 10 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात. हिरवी मिरची आणि लसूण थोडासा जास्तच वापरायचं, म्हणजे चवीला हा जो हिरव्या मुगाची भाजी आहे ती खूप छान लागते. तर जाडसर असं वाटून घेतलंय. त्याच्यानंतर फोडणीसाठी 2 चमचे तेल टाकायचं आहे. गॅस मिडियमवरती केला आहे. अगदी थोडीशी मोहरी टाकते. मोहरी चांगली तडतडू द्यायची. अर्धा चमचा जिरे टाकूया. यामध्येच कढीपत्ता टाकायचा आहे. जिरे, मोहरी, कढीपत्ता तळला गेला की 3 मीडियम साईजचे कांदे बारीक असं घेतल्यात तर ते टाकूया आणि कांदा लालसर रंग येईपर्यंत परतून घेऊया. अगदी थोडासा कलर चेंज झाला की यामध्ये आपण जे लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतली ती टाकूया. म्हणजे ह्या कांद्याबरोबर हे हिरवी मिरची आणि लसूणमधला जो कच्चापणा आहे तो पण यामध्ये परतला जाईल आणि चवीला कच्चा लागणार नाही. तर इथं 1-2 मिनटं तरी कांदा वगैरे परतून झालेला आहे. याच्यामध्येच 2 टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजचे बारीक चिरून, ते टाकते. चवीनुसार म्हणजे 1 चमचा मीठ टाकायचे. अर्धा चमचाला थोडीशी कमी हळद टाकते आणि हे सर्व परतून घेऊया. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तिथे नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. गॅस बारीक केला आहे. एखादा मिनिटभर हे टोमॅटो वगैरे शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपलं जे हिरवं मूग आहे ते ॲड करूया. सर्व मिक्स करायचं आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल. मिक्स केल्यानंतर गॅस बारीकवरती करायचं आहे. प्लेट ठेवायची आणि 1-2 मिनटं हे हिरवं मूग शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं शिजलं जातं. 1-2 मिनटांनी बघू शकता झणझणीत असं आपलं हिरव्या मुगाची भाजी तयार आहे. अगदी गावरान पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा आजची भाजी कशी वाटली ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.